नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मी राकेश लीलाधर चौधरी माझ्या स्वामी सिद्धी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. पैसा पैसा आकर्षित करण्यासाठी जे व्हायब्रेशन निर्माण करावे लागतात किंवा अशा कुठल्या गोष्टी केल्याने आपल्याकडे पैशाचं ओघ जो आहे हा सतत वाहता राहू शकतो किंवा आपल्याला समाधानी ठेवण्या इतका पैसा आपल्याला मिळू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला पैशा बाबतीत कधी समाधान मिळतं का? आपल्याला तसं कधी होत नाही. आपल्याला जास्ती हवं असतं, अजून हवं असतं, जेवढं मिळेल तितका कमी आहे पैसा. पण मित्रांनो, काही लोकांच्या बाबतीत असं घडतं की त्यांच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा मुळात जसा हवा तसा तो येत नाही. त्याचं मागचं एक महत्वाचं कारण असं आहे की आपल्याला असं वाटतं की आपण खूप मेहनत केली की आपल्याला पैसा मिळेल. पण मित्रांनो, मेहनतीने फक्त मेहनताना मिळू शकतो. तुम्हाला धनसंपदा ज्याला म्हणतो आपण, आणि समाधान आणि संतोष हे मिळत नाही. मित्रांनो, पैशाचं गणित जे आहे ना, हे अतिशय साध्या साध्या गोष्टीवरती अवलंबून असतं. म्हणजे असं म्हणू आपण की जसं तुम्ही व्हिडिओच्या टायटल मध्ये बघितलं की पैसा खर्च करा म्हणजे तो तुम्हाला जास्ती मिळेल. तर आता खर्च करा मी म्हणतोय म्हणजे याचा अर्थ असा आहे का की कुठेतरी क्लबांमध्ये जायचं, तिथं पैसा उडवायचा, कुठेतरी काहीतरी उगाच वायफळ काहीतरी खर्च करत बसायचं म्हणजे पैसा येतो, जास्ती येईल, जास्ती खर्च केला म्हणजे. तर असं नाहीये. पैसा आपल्याला उडवायचा नाहीये, तर पैसा आपल्याला खर्च करायचा आहे. तर कसा ते बघू आपण. म्हणजे कसा आणि कुणावरती ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, परवा असं झालं की मी एका मित्राच्या दुकानावरती गेलो आणि त्याच्या दुकानातून मी काही पेढे, म्हणजे पेढ्यांचं दुकान होतं, पेढे खरेदी केले आणि गुगल पे आणि फोन पे ने ट्रान्सफर केले. तर बघितलं की बायकोच्या अकाउंटमध्ये पैसे जात होते. तर आता माझं मिश्किल स्वभाव, मी त्याला म्हटलं लगेच, का रे शुक्र प्रबळ करतोय का तुझा? तो हसला, तो म्हटलं शुक्र बिक्र काय नाही बाबा. म्हणतो मला काय, म्हणतो बायको तिथं बसलेली असते घरी, तिला ते कळतं की आता 500 रुपये आले, आता 1000 रुपये आले, आता 2000 आले, ते पैसे येतात अकाउंट मध्ये, तिला बरं वाटतं. आणि मग तिला ती सतत मनामध्ये असं आहे की अजून आला पाहिजे, अजून आला पाहिजे. मग माझ्याकडे पैसा वाढतो. बघा, तो नकळतपणे अतिशय योग्य गोष्ट करत होता. माहितीये तुम्हाला? तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, पैसा खर्च करणे म्हणजे कसा. आता बघा, काही लोकांच्या याच्यात मी बघतो की त्यांच्या बायका सतत रडत असतात की नवरा पैसेच देत नाही, मोजकेच पैसे देणार. हे 10 रुपये भाजीला, मग हे 50 रुपये याला, मग 100 रुपये जर दिले तर त्यातलं काय काय केलं बाबा, काय काय केलं बाई तू, हे हिशोब विचारा. हे सतत ती स्त्री, घरातली जी बाई असते, ती लक्ष्मी घरातली, सतत त्या पैशासाठी कायम अशी वसवसलेली असते की इथून मिळेल का, तिथून मिळेल का, असं होईल का, तसं होईल. आणि मग ते जे समाधान असतं ते कधी मिळत नाही. म्हणजे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझा स्वतःचा मी एक नियम जेव्हापासून चालू केला तेव्हा माझ्याकडे पैशाचा ओघ, म्हणजे पैसा नाहीये असं कधी झालं नाही. तर मी काय केलं, मी पैसे माझ्याकडे ठेवतच नाही. माझे पैसे हे माझ्या बायकोच्या अकाउंटवरती असतात. मला जर लागले तर मी तिच्याकडे मागून घेतो किंवा माझ्याकडे आले तर मी तिच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. त्याचं कारण असं आहे की तिच्याकडे पैसा आहे म्हणजे तिच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत, अर्थात ती खर्च करत नाहीत पैसे, जे आले म्हणजे काय कुठं पण काही पण असं नाही करत, पण तिला ते समाधान आणि तिला तो संतोष वाटतो की नाही नाही माझ्याकडे आहे पैसे. म्हणजे तिला तिच्या समाधानासाठी का होईना तिच्या अकाउंटमध्ये पैसे मी ठेवतो. कारण का, घरातली स्त्री आणि तुमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती जेव्हा समाधानी असते ना, तेव्हा ते जे व्हायब्रेशन्स असतात ना तुमच्याकडे येण्याचे, ते खूप जास्ती वाढतात. आणि हे खरं आहे, माहितीये का तुम्हाला, की बघा तुम्ही हे असं करून बघा. कधी जा, छानपैकी तुमच्या बायकोला एखादी साडी घेऊन जा, एखादा ड्रेस घ्या, तिला तो घेऊन गेला तुम्ही, बघा त्यांना किती आनंद वाटेल. एखादी गोष्ट तुम्ही बाहेर गेला, कुठं चांगले दिसलं, खायला घेऊन जा घरामध्ये, सगळ्यांना जे आवडेल त्या हिशोबाने तुम्ही घरात खायला न्या. कधीतरी घरच्यांना सगळ्यांना बाहेर कुठेतरी खायला घेऊन जा, कुठेतरी जेवायला घेऊन जा, कुठेतरी छान. म्हणजे ठीक आहे, तुम्ही
तुम्हाला असं वाटेल की बाहेर जाऊन खाणं किंवा घरातले तुम्ही खरेदी करणं घरच्यांसाठी किंवा हे हे वायफळ खर्चाच्या दर्जामध्ये जर तुम्ही मोजत असाल तर तसं नाही. ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे वाईस वर्षा, म्हणजे हे नवऱ्यांनी बायकोसाठी बायकोने नवऱ्यासाठी जर केलं, एकमेकांना जर समाधानी खुश ठेवलं किंवा एकमेकांसाठी जर केलं आणि सतत तो आनंद किंवा तो संतोष आणि तो विश्वास जर का घरामध्ये जर प्रस्थापित झाला ना मित्रांनो, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा ओघ कधीही ओसरणार नाही. बघा, तुम्ही करून बघा प्रयोग, असं होतं की नाही. आणि दुसरी गोष्ट, माझे उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आमच्या घरामध्ये स्वामींची मी प्रतिष्ठापना केली आहे. दर गुरुवारी आमच्या घरामध्ये प्रसाद असतो. दर गुरुवारी आमच्या इथे लोक येतात, त्यांना आम्ही प्रसाद देतो. काहीतरी करायचं. आणि वर्षातून 2 सण, एक दत्त जयंती आणि स्वामी समर्थ प्रकट दिन. ह्या दिवशी आम्ही यथेच्छ जेवण म्हणजे प्रसाद, महाप्रसाद आम्ही आमच्या घरी ठेवतो. तर हे जे आहे, हे तुमच्या घरामध्ये हे जे व्हायब्रेशन्स आहेत, तुम्ही देणं जे असतं, तुम्ही दुसऱ्यांना जर संतोष दिला तर तुम्हाला संतोष मिळतो. हा खेळ कसा आहे माहिती का, तुम्ही जर द्याल तर तुम्हाला परत मिळेल, दिल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळत नाही. फुकट ह्या जगामध्ये, ह्या 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 ब्रह्मांडामध्ये फुकट काहीही नाही. प्रत्येक गोष्टीची एक किंमत आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही मग अमुक एखाद्याला खाऊ घाला म्हणजे मग तुम्हाला मिळेल म्हणून, नाही, तसं नाही. भाव काय की तुम्हाला तृप्ती बघायची आहे समोरच्या याच्यामध्ये. आणि काही काही घरामध्ये बघा कसं असतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा म्हणजे कंजूसी कुठं करायची, की मग हे असंच हे इथंच नको हे खर्च करायला, मग तेल कसं मग जपूनच वापरायचं का, तर जास्ती लागेल का, तर मग कोणी आलं, पाहुणे आले तर मग त्यांना चहा नाही विचारणार, पाणी नाही विचारणार. म्हणजे असं जे काही आहे सगळं ह्या गोष्टींनी, कारण तुमच्या घरामध्ये तो ईश्वर किंवा ती जी पॉझिटिव्ह एनर्जी कोणाच्या रूपामध्ये येईल तुम्ही नाही सांगू शकत. आणि तुम्ही ही गोष्ट जर का तुमच्याकडे जर का अट्रॅक्ट केली नाही, जर तुम्ही ते व्हायब्रेशन जर तुमच्या अवतीभोवती जर का तुम्ही तयार केले नाही, तर तुमच्या घरामध्ये संतोष आणि ऐश्वर्य कधीच नांदणार नाही. मी ह्या गोष्टी का सांगतो माहिती का, हे बघा कसं आहे, तुम्ही हा प्रयोग करून बघा. कधीतरी जा, फार थोडं नाही, काहीतरी छोटीशी छान एखादी वस्तू खरेदी करा आणि तुमच्या प्रेमाने तुमच्या बायकोसाठी किंवा एखाद्या बायकोने एखाद्या नवऱ्यासाठी काहीतरी काहीतरी घेऊन जा. आणि तुम्ही जे वेळेस तुम्ही देताना त्याच्यानंतरचा जो काही काळ जातो घरामध्ये, तो किती आनंददायी जातो आणि किती छान वाटतं घरामध्ये ते बघा. म्हणजे खर्च करायला तुम्हाला कुठं, आपण अनेक ठिकाणी किती वायफळ खर्च करतो, पण ज्या ठिकाणी आपल्याला खर्च करायला पाहिजे तिथं आपण मात्र कंजूसी करतो. आणि ही कंजूसी जी आहे ना, ती एका प्रमाणामध्ये, ठीक आहे, तुम्ही जिथं वाचवायला पाहिजे तिथं वाचवायला पाहिजे, पण जिथं तुम्ही खरोखर ज्या ठिकाणी तुमचा भाव हा मुक्त हस्ताने करण्याचा किंवा देण्याचा पाहिजे, तिथं तुम्ही जर कमी पडलात तर ते व्हायब्रेशन कधीही तुम्ही आकर्षित करून घेऊ शकत नाही. अहो, लोक उगाच नाही, तुम्ही जा मोठे मोठे धनवान लोक मोठे मोठे भंडारे ठेवतात, मोठे मोठे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतात. म्हणजे तुम्ही बघा, ह्याच्यामधून काहीतरी असेल ना, ह्याच्यात काहीतरी आहे ना. हे दान जे आहे किंवा तुमची जी देण्याची जी वृत्ती आहे, ही देण्याची वृत्तीच तुमच्याकडे ती जे संपन्नता असते ते आकर्षित करत असते. तो शुक्र जो असतो तुमचा, तो प्रबळ होत असतो. आणि शुक्र जर तुमचा प्रबळ असेल तर तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. तर तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टींवरती खर्च करा. तुमच्या घरच्यांवरती, तुम्ही ज्या लोकांवरती प्रेम करता त्या लोकांना द्यायला शिका. त्यांचा संतोष जो आहे हा तुम्हाला नकळत अनेक आशीर्वाद देऊन जाईल. आणि तुमच्याकडे बघा अशा पैशाचा ओघ येईल की कधी कमी पडणार नाही. पण देण्याची वृत्ती, सेवा आणि धर्म हे तुमचं कर्म निर्धारित करतात आणि तुमचं कर्म जे आहे हे तुमचं प्रारब्ध निर्धारित करत असतो. तर सेवेची आस धरा, द्या लोकांना. द्या म्हणजे असं काही प्रत्येकाला काही वाटत नाही सुटायचं असं नाही म्हणायचं. परत मी तुम्हाला सांगतो, तुमचा विवेक हा जागृत असला पाहिजे देताना सुद्धा. योग्य ठिकाणी तुमचं दान हे झालं पाहिजे. आणि एवढा जो स्वार्थ आहे ना, हा स्वार्थ तर कलियुगात 5वीला पुजलाय. पण ह्या स्वार्थामधूनच तुम्हाला परमार्थ करायचा आहे.
तर परमार्थ जो साधायचा आहे तुम्हाला, आणि ह्या गोष्टी होतात म्हणजे होतात. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या घरचे लोक जर समाधानी असतील तर तुमचा शुक्र प्रबळ होतो, आणि शुक्र प्रबळ झाला तर तुम्हाला पैशाची कमी पडत नाही. हे सत्य आहे. हे जितक्या लवकर तुम्ही मान्य कराल तितक्या लवकर तुम्ही शहाणे व्हाल. त्यामुळे पैसा हा आकर्षित करा. ते व्हायब्रेशन जे आहेत हे तुमच्या भोवती तयार करा. ते वलय, ती शक्ती ती तयार करा तुमच्या अवतीभोवती, आणि बघा चमत्कार कसा होतो ते. तर मित्रांनो, आज मला तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमीत कमी स्वामी समर्थ तरी लिहा, आणि तुमच्या देण्याच्या वृत्तीने माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आणि हाईपचं बटन जर आलं असेल तर हाईप नक्की करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे नवीन नवीन विषय जे आहेत हे तुमच्या समोर येत जातील. असेच जोडलेला आपला हा परिवार आपण मोठा करूया. खूप काहीतरी छान करूया, आपण छान काहीतरी तयार करूया. तुम्हाला जे काही मला विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर मी दिलेलाच आहे वरती. तुम्ही कम्युनिकेट करू शकता आणि जोडलेले राहू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय श्री स्वामी समर्थ.